नमस्कार मंडळी, माझं नाव संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे खारबावचा फिश मार्केट एक्सप्लोर करायला। तर दर बुधवारी खारबावला सुक्या मच्छीचं मार्केट लागतं आणि आज आपण या मार्केटमध्ये जाणार आहोत। आणि याच्या अगोदर सुद्धा मी या मार्केटवरती व्हिडिओ बनवले होते, परंतु ते व्हिडिओ बनवून आता खूप टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा मी व्हिडिओ बनवायला चाललो तिथे। आणि आपण आज मार्केटमध्ये एक्सप्लोर करणार आहोत सुक्या मच्छीचा काय सध्या रेट चालू आहे आणि कशा क्वालिटीची सुकी मच्छी भेटते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आता लवकरच पावसाळा सुद्धा चालू होणार, तर पावसाळा चालू होण्या अगोदर जर तुम्हाला सुकी मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही कशा प्रकारे मार्केटला जाऊ शकता आणि कशा प्रकारे सुकी मच्छी तुम्हाला भेटते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचमुळे या व्हिडिओला नक्की पूर्ण तर चला आता मी तुम्हाला भेटतो खारबावच्या बाजारामध्ये। तर आता मी खारबावच्या बाजारामध्ये आलो आहे। समोर पाहू शकता बाजार भरलेला आहे आणि आता टाइम बघा तुम्ही 12 वाजायला आलेले आहेत आणि दुपारचा टाइम असल्यामुळे आता मी इथे बाजारात व्हिजिट करणार आहे, परंतु सर्वांना नाही विचारणार कारण की गरमी सुद्धा भरपूर आहे। पाहू शकता बाहेर किती गरमी आहे। आपण प्राइस विचारूया, पण लिमिटेडमध्ये विचारूया, जास्त जणांना नाही विचारायचं कारण की प्राइस सर्वीकडे सेम असते, थोडाफार डिफरन्स भेटतो। तर चला आता मी मार्केटमध्ये व्हिजिट कर। बघू शकता तुम्ही हा सुक्या मच्छीचं मार्केट आहे आणि ही बघा सुकी मच्छी आहे। पण प्राइस सर्वांना नाही विचारणार तर मी सुकी मच्छी दाखवतो। हा बघा दोन्ही बाजूने मार्केट असतो, हे बोंबील वगैरे। मावशी आता बोंबील काय महाग झालं? महाग झालं। ही पाटी कशी दिली आहे मावशी? 250ला आहे का? आता 250ला आहे बघा ही पाटी आणि प्राईस बघा चांगली आहे इथे। 250 रुपये, 350, 400 रुपये अशानुसार रेट आहे संपूर्ण। आपण बघूया मोठी पाटी कशी दिली आहे मावशी? 1500 रुपये। सुकटचा कसा दिला? 800 रुपये किलो, पाटी 400 रुपये। 800 रुपये किलो, पाटी 400 रुपये आहे बघा। 400 रुपयेमध्ये भेटून जाईल तुम्हाला। हे बघा सोडे वगैरे आहेत, वाकट्या पण आहेत। वाकट्या कशी दिली मावशी? 300ला एक गठ्ठा। 300ला एक गट्टा ना? 300ला एक गट्टा बघा। आणि आता पावसाला चालू होईल, नंतर मार्केट बंद होईल, कमी प्रमाणात तुम्हाला सुकी मच्छी भेटेल। आताच व्हिजिट करा, आता काही थोडेच दिवस बाकी राहिले आहेत, त्यामुळे व्हिजिट नक्की करा। आणि चला आता आपण पुढे जाऊया आणि बघूया कशा प्रकारे सुकी मच्छी आहे ते। आपण सर्वांना नाही विचारणार, जे आपल्याला ओळखतात ना मेन त्यांनाच विचारणार आहोत। ही बघा सुकी मच्छी। मावशी कशी दिली पाटी? 400ला दिली का? बघा 400 रुपयाला पाटी आहे। आणि बोंबीलची साईज बघा। वाकडी बोंबली कशी दिली आहे? 600ला पाटी आहे का? बघा 600ला पाटी आहे आणि हा 50चा वाटा असेल ना? 50ची वाटी लावलेली आहेत। प्राईस तेवढी काय वाढली नाही, परंतु अजून वाढू शकते आणि सुकी मच्छी भेटणे पण कमी होईल, त्यामुळे आताच व्हिजिट करा तुम्ही। कशी पाटी दिली? 300 रुपयाला आहे का? बघा 300ला आहे आणि बघा क्वालिटी बघा तुम्ही। ही कशी आहे? 500 रुपयाला आहे का? बघा 500 रुपयाला दिलेली आहे। 200ला लावल्या त्या? हां का? हे बघा 200 रुपयाला पण आहे पाटी। साईज छोटी आहे पण क्वालिटी बघा बोंबलाची चांगली आहे। हे थोडे येलो कलरचे असतात ना, हे थोडं चवीला भारी असतात, तर तुम्ही पाहिजे तसे घेऊ शकता। आणि हे पापलेट कसे दिलेत? 300चा आहे का? बघा 300चा आहे। आणि आता मच्छी आता बंद होईल ना? 2 हप्ते का? बघा 2 हप्ते राहणार आहे बाजार। आम्ही बघा ही 300 रुपयाची घेतली पाटी, प्राईस कमी होते थोडीफार, तुम्ही जर जास्त घेतले तर मावशी कमी करेल। नक्की विजिट करा, 2च हप्ते आहेत, तर नक्की या। चला आता पुढे बघूया आपण कशा प्रकारे सुकी मच्छी आहे। आपण 200वाली घ्यायला लावलेली, परंतु 300वाली सुद्धा आपल्याला कमीमध्ये मिळाली म्हणून आपण ती घेतली। 300ची आपल्याला 250 रुपयामध्ये मिळाली। हे बघा ते छोटे वाटे 50-50चे लावलेले असतात आणि जे मोठे आहेत ते तुम्ही प्राईजनुसार कमी जास्त करू शकता। हे बघा केवढे मोठे मोठे ढीग लावलेले आहेत आणि गरम बघा किती होते, दुपारचा टाईम आहे। जास्त प्राईज हे नाही विचारणार आपण, जे ओळखतात त्यांच्याकडेच जाऊया। दादा कसा लावला तुला? 400 रुपये आहे का? सुकट कशी दिली? 700 रुपये झाले का? हां 700 रुपये झालेले आहेत सुकट। मागचा ब्लॉग बघितला असेल तेव्हा प्राईस बघा, आता बघा अजून वाढेल। आणि आता 2च हप्ते आहेत। 2 हप्ते ना तुम्ही येणार आता? 2 हप्ते बघा, 2 हप्ते आहेत फक्त। आता विजिट करा, सुकी मच्छी जमा करून ठेवा पावसाळ्यासाठी। हे बघा मावशीने बोंबील बघा केवढे आणलेले आहेत। काय मावशी? हां बरेच टाईम म्हणून आलोय। कशी ही पाटी आहे? 800 रुपये। 800। हे बघा केवढे सुकी मच्छी आणले मावशीने।
मावशीने जास्त विचारले हां बघा जास्त बोंबील क्वालिटी बघा भरपूर क्वालिटीची आहे. सुकट कशी दिली मावशी? काय सुकट कशी आहे? 800 रुपये किलो तरी 800 रुपये किलो झाले का? बघा पहिला आपले 300-400 रुपयेमध्ये भेटत होते, आता 800 रुपये झालेले आहेत बघा. वाकट्या वगैरे बघा चांगले क्वालिटीचे आहेत आणि बोंबील बघा मस्त आहेत. एकदम स्पेशल मला घे कसे आहेत या? 400ला बघा 400ला लावलेत का? बघा 400 रुपयाला लावलेले आहेत. एक जुरा 400 एक जोडा 400 रुपयाला आहे आणि एकदम बघा माल बघा चांगला आहे आणि साईज बघा वाकट्याची साईज बघा वाटते साईजवरती प्राईज आहे. चल मावशी तेव्हा आज गर्दी बघ. हे बघा सुकी मच्छी केवढी आहे मावशीने आणलेली आहे. 400 रुपये आहे का? 400 रुपये 700 रुपयाला 2 दिले आहेत बघा मावशीने. दांडी कशी आहे मावशी? 400 रुपये का? विचार करून सांगते म्हणजे. हां हां असं आहे का? आणि हे छोटे 200 रुपयाला आहेत बघा छोटे. आणि बघा मावशीकडे मांदेली कशी दिली आहेत? 300 रुपये आहेत का? 300 रुपयाला मांदेली आहेत आणि वाकडी बोंबील वगैरे सर्व आहे मावशीकडे. नक्की विजिट करा. फक्त 2 हप्ते ना आता येणार का? हे बघा काही जण येणार आहेत, काही जण 2 हप्ते फक्त 2 ते 3 हप्ते आता राहिलेले आहेत. पावसाळ्या अगोदर नक्की स्टोअर करून ठेवा तुम्ही आणि सुकी मच्छी नंतर भेटणार नाही तुम्हाला. मावशी कशी बोंबील लावल्यात? 800 रुपये किलो आहे का? बघा 800 रुपये किलो आहेत. आणि बघा तुम्ही सांगू तुम्ही जवळून दाखवा तर बघा जवळून सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. आता उन्हामध्ये तुम्हाला कसं दिसते व्हिडिओमध्ये मला माहीत नाही. हे पण सेम आहे का? बघा 800 रुपये किलो आहेत दोन्हीमध्ये. तुम्ही पाहिजे तसे घेऊ शकता. आणि हे कसे दिलेत मावशी? ते 500 500ला दिलेत का? ते बघा 600 ते 400 हे बघ आणि खाडीचा जवळ आहे 400. बघा खाडीचा जवला आहे हा. नक्की विजिट करा मावशीकडे. बघा चांगली सुकी मच्छी आहे. पावसाला चालू होण्या अगोदर या आणि घेऊन जा सुकी मच्छी. मावशी कशी दिले बोंबील? हे 800 800 रुपयाला का? बघा 800 रुपये आहेत आणि बघा क्वालिटी चांगली आहे बोंबलांची. कचरासुद्धा कमी निघेल याच्यातनं. हे आपला गावठी जवला आहे ना खाडीचा? कसं दिला? ते 400 350 350ला 1 किलो. 400 रुपये 350ला 1 किलो भेटणार. आणि हे पण सेम आहेत का? हे 600 हा 600 आहेत. आणि हे छोटे ते पण तेच आहे. तेच आहे का? बघा तुम्ही क्वालिटी बघा तुम्हाला पाहिजे तशी निवडून घेऊ शकता. दादा कसं बोंबील? 1000 रुपये किलो. बघा 1000 रुपये किलो. सुकट बघा चांगली आहे दादाकडे. कशी दिली दादा सुकट? 1000 रुपये आहे का? बघा 1000 रुपये आहे सुकट. क्वालिटी पण आहे तशीच. आणि आता तुम्हाला स्वस्तामध्ये भेटणार नाही. ही प्राईज आहे 2 हप्त्यानंतर अजून वाढेल ना? वाढेलच वाढेल. ही बघा ही कसं? 850 रुपये 850 रुपये. बघा हा लाल आहे आणि हा व्हाईट प्रकारचा जवला आहे. 700 700 रुपये बोंबील आहेत बघा. आता बोटी बंद झाली. गरज नाही थोडीशी तरी चुकवायला भेटतात. हे बघा दादा ही बोंबली कशी दिली? 600 रुपये नेली. 700 रुपये आहेत का? निर्ली बघा 700 रुपये आहेत. हे बोटीवरचे 400. चांगला पण टिकाऊ पण. ही दांडी कशी दिली छोटी? 700 रुपये आहेत. त्याचा शॉप बघा केवढा मोठा लावलेला आहे दादानी. नक्की विजिट करा. 2 हप्ते आहेत. बघा आता आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहे. त्या साईडला आपण प्राईस विचारली. सगळीकडे महागच झालेलं आहे आणि अजून महाग होईल. 2 हप्ते आहेत फक्त. जवला कसं लावलं आहे मावशी? खाडीचा आहे ना आपल्या? बघा खाडीचा जवला आहे 300 रुपयाला आहे. सुकट नाही आणली तुम्ही आज? जाम भाव आहे. किती झाले? 900 रुपये किलो आहे का? सुकट बघा 900 रुपये किलो आहे. 600 भाव आहे. हे बोंबील कसे दिले आहेत? ते 800 रुपये किलो. 800 रुपये किलो आहेत बघा हे बोंबील. हे बोंबील कसे दिले आहेत मावशी? हे 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहेत का? बघा 500 रुपये किलो आहे. हे ना 700 नि बरोबर. आणि माल बघा आता कमी येतो कारण की आता बोटी बंद झाल्यात. आता जो माल आहे तो संपवायला लावलेला आहे. बांगडी कशी दिली आहेत मावशी? बांगडी 100ला 4 आहेत. 1 लावून 5 भेटणार. 5 लावून भेटणार बघा. 4 आहेत 100ला. हा कणाचा खरा आहे? पाकड आणि बोलार आहे का? पाकड आणि बोलार आहे बघा. ही कशी लावले? 1200. तो पण 1200. 1200 आहे. बघा ही मीठवाली बोलर आहे. मीठवाली बोल
ही कशी दिली? 1200 रुपये का? 1200 रुपये. आता भाव वाढला, पुढे 200 होती, आता 400-500 पण डोमिली बघा 400-500 रुपये किलोनुसार झालेत बघा, महाग झालेले आहे. पापलेट कसे दिले? पापलेट 1000 रुपये, हे पण 1000 रुपये, 800 रुपये पापलेट. बघा 800 रुपये, 1000 रुपये असे आहेत. बोलीला घाला आहे. सोडे एकदम महाग झाले असेल आता. सोडे किती आहे? लोक 2000 पण 1600 घेतले जास्त नको. हा फक्त पैसा 2600 रुपये. बघा पहिला किती 800, 900, 1000 अशामध्ये भेटत होते. आता बघा केवढे झाले, डबलने प्राईस वाढले. कारण की आता बोटी बंद झाल्या समुद्रात जाणे, आणि जे मावरा आहे ना ते संपवायला लावलेले आहे. बघा 100 रुपयाला लावलेले आहे ते वाटे छोटे छोटे, आणि तो पण 100चा आहे का? 100चाच आहे का दांडीचा? 100चे वाटे आहेत. हा महाग झाले, सगळीकडे महाग झाले. सुकट तर 800, 900, 1000 रुपये झाले. 50-50चे ना, हे बघा 50-50चे लावलेले आहेत. आणि बाजारामध्ये बघा आता बाजार पण कमी भरायला लागलेला आहे. जो माल आहे तोच आणतात आता, आणि तोच तुम्हाला भेटेल. बोटी जाणे बंद झाले समुद्रात. सुकट बघा 800 रुपये किलो आहेत, आणि पापलेट छोटे आहेत. 1000 रुपये आहेत का ते? 1000 रुपयाला आहेत बघा. वाटे लावलेले आहेत टोपलीमध्ये, छोट्या छोट्या टोपल्या आहेत. छोटी 300 रुपयाला आहे, आणि हे 500 रुपयाला लावलेले आहेत. महाग झाले ते बघा. बोटे काढल्या तरी मावशीकडे बरं आहे थोडं बोंबलांची प्राईस. काही ठिकाणी जास्त सुद्धा आहे, आणि साईजला छोटे बोंबील आहेत आता, कारण की आता मोठे बोंबील भेटणे मुश्किल आहे. आणि मोठे बोंबील भेटले तरी 1000, 1200, 1500 रुपये अशी प्राईजने तुम्हाला भेटतील. चला आता आपण पुढे चाललो आहे, आणि सुकी मच्छी चेक करूया आता इथे कशी आहे ती. सुकट वगैरे सर्व काही आहे इथे. आता आपण सर्वांना विचारणार नाही आहोत, कारण की सर्वीकडे महागच आहे, आणि गिराईक सुद्धा आहे. कारण की आत्ताच हा टाईम आहे सुकी मच्छी जमा करून ठेवण्याचा. त्याच्यानंतर सुकी मच्छी संपून जाईल. मावशीने छोटे छोटे वाटे लावले, सोडे वगैरे आहेत. प्राईस तुम्ही समजून जा, सर्वीकडे विचारणार नाही मी. हे 50-50चे वाटे लावलेले आहेत ते. बोंबील बघा क्वालिटी आता तेवढी तुम्हाला खास भेटणार नाही या टायमाला. सगळीकडे सेम आहे. हे बघा दादानी बोंबील वगैरे आणलेले आहेत, आणि दादाकडे बघा अजूनसुद्धा मच्छी आहे. सर्व प्रकारची आहे, सर्व क्वालिटीची आहे. ही बघा सुकी मच्छी बघा अजून घेऊन चालले आहेत, आणि संपतसुद्धा चाललेली आहे. चला या मावशीकडे आलो आहे, आता बघूया इथे काय प्राईस आहे. तर मंडळी आता मी खारबावच्या बाजारामधून घरी आलेलो आहे, आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा व्हिडिओ काढायला गेलेले होते तेव्हा टाईमसुद्धा खूप झाले होता. दुपारचे 12 वाजले होते, आणि खूप गरमी होती. त्याच्यामुळे आपला मोबाईल हीट झाला होता, आणि व्हिडिओ शूट नाही झाले, कॅमेरा ओपन नव्हता. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकलो नाही आहे. आणि मार्केट तुम्ही पाहिला असेल, पहिला सुकी मच्छी खूप स्वस्त होती, आणि आता बघा सुकट पहिला 300 ते 400 रुपयामध्ये भेटत होती, तीच आता आपल्याला इथे 900 ते 1000 रुपयामध्ये भेटते. त्यामुळे जर तुम्हाला सुकी मच्छी यावेळी घ्यायची असेल तर विचार करून घ्या, कारण की खूप महाग आहे. आणि सुकी मच्छी आहे तिची क्वालिटीसुद्धा तेवढी छान नाही आहे, कारण की आता कसं आहे की टाईमसुद्धा गेलेला आहे. आता पावसाळासुद्धा चालू होणार आहे, आणि बोटीसुद्धा बंद झालेल्या आहे. जी सुकी मच्छी आता तुम्हाला बाजारामध्ये भेटेल तेवढीच आहे. आता काही एक्स्ट्रा स्टॉक राहिला नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला सुकी मच्छी घ्यायची असेल तर आता तुम्ही जाऊन घेऊ शकता. तर आता गरमीचा सीझन चालू आहे, आणि खूप जास्त गरम होते, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ काही काढला नाही आहे, कारण की आपल्याला सुद्धा कोणाला त्रास नाही द्यायचा व्हिडिओ काढता वेळी. गर्दीसुद्धा खूप होती मार्केटमध्ये, तुम्ही पाहिलीच असेल. त्यामुळेच मी जास्त कोणाला विचारलं. जी प्राईस मी तुम्हाला दाखवली आहे सेम प्राईस तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये भेटेल. थोडाफार डिफरन्स भेटेल. जर तुम्ही जास्त सुकी मच्छी घेतली क्वांटिटीमध्ये तर तुम्हाला थोडी स्वस्तात भेटेल, परंतु जास्त स्वस्तात नाही भेटणार. आणि ह्यावेळी जी सुकी मच्छी आहे ती थोडीफार ओली आहे, कारण की मी सुद्धा चेक केली होती, बोंबीलसुद्धा ओले होते. सर्व ठिकाणी मी चेक केलं होतं. काही ठिकाणी तुम्हाला भेटतील चांगले क्वालिटीचे, त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण मार्केट पाहावं लागेल. आणि सुक्या मच्छीच्या सिरीजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ होता. याच्यापुढे आता मी पुढच्या वर्षी सुक्या मच्छीचे व्हिडिओ कारण की आता मार्केटसुद्धा बंद होणार आहे सुक्या मच्छीचा आता, कारण की बघा 2 ते 3 हप्ते राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये ते सुकी मच्छी विकणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण शेवटचा हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि आतापर्यंत मी खूप सारे मार्केट काढलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला सुकी मच्छीचे रेटसुद्धा सांगितलेले आहे, आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला कसं काय व्हिजिट करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. ही संपूर्ण मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे. जर तुम्ही ती बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्लेलिस्टची मी लिंक देईन, किंवा यावरती तुम्हाला आय बटनवरती सुद्धा क्लिक करून तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता. आपल्या चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सुक्या मच्छीचे मार्केट दाखवलेले आहेत. ते मार्केट तुम्ही पाहू शकता आणि कंपॅरिझन करू शकता की कुठल्या मार्केटमध्ये स्वस्त सुकी मच्छी भेटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला